घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश जगनला म्हणत असतो, तुमच्या 2 गुंठ जमिनीच्या बदल्यात मी माझी 10 गुंठ जमीन देतो, पण हे असं काही करू नका. त्यावेळी ऋषिकेश लगेच वकिलांना फोन करतो आणि त्यांना ताबडतोब घरी बोलावतो. त्यांना म्हणतो की जमिनीचं बक्षीसपत्र बनवायचं आहे. तर जगन रडायला लागतो. तर ऋषिकेश म्हणतो, रडू नका, आपण आत जाऊन बोलू आणि गुलाबला सांगतो यांच्यासाठी नवीन कपडे आणि पिण्यासाठी पाणी आण. घरात आल्यानंतर सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते, तू करतोस ते बरोबर आहे, पण 10 गुंठे जमीन जास्त होते रे. त्या शेतकऱ्याचं 2 गुंठे जमिनीचं नुकसान झालंय ना, आपण त्याला 4 गुंठे जमीन देऊया ना. तू जर असं कर्णाचा अवतार घेतलास ना तर लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील. तर ऋषिकेश म्हणतो, नाही आई, तू म्हणतेस ते व्यावहारिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. आपण जगन काकांना 4 गुंठे जमीन दिली तरी त्यांना त्यांचं समाधान होईल, पण आई, माझ्या आत्म्याचं नाही समाधान होणार. आणि नानांना म्हणतो, मला आयुष्यभर सलत राहीन की माझ्यामुळं त्यांची जमीन वाया गेली. तर नाना म्हणतात, ऋषिकेश, तू हाडाचा शेतकरी आहेस, म्हणून तुला शेतकऱ्याचं दुःख कळतंय. तुला 10 गुंठ जमीन द्यायची आहे ना, देऊन टाक, पण मनात काही ठेवू नकोस, काही चिंता करू नकोस. आपल्याला देवानं भरपूर काही दिलेलं आहे. देऊन टाक तू 10 गुंठे, मी तुझ्या पाठीशी आहे, काही काळजी करू नकोस. ऐश्वर्या शर्वरीला फोन करते आणि तिची विचारपूस करते. म्हणते, तुम्ही माझी विचारपूस करायला आला होतात, पण त्यावेळी तुमच्याशी नीट बोलणंच नाही झालं. हाराचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना. तर शर्वरी म्हणते, हो झाला तो सॉल्व्ह. तर ऐश्वर्या म्हणते, मिटला ते बरं झालं. तर ऐश्वर्या म्हणते, शरुताई, काय माहिती, पण सारखं आपले प्रॉब्लेम्सच येत आहेत. म्हणजे मी कोणाशी बोलू ते कळतच नाहीये मला. तर शर्वरी विचारते, आता कसला प्रॉब्लेम. तर ऐश्वर्या म्हणते, काही नाही, ते जरा जमिनीचा प्रॉब्लेम झालाय. ऋषिकेश दादांचं शेतकऱ्यांना मदत प्रकरण आपल्याच अंगाशी आलं ते. तर शर्वरी म्हणते, मला कळलं नाही. तर ऐश्वर्या झालेला सगळा प्रकार शर्वरीला सांगते. तर शर्वरी म्हणते, 10 गुंठे. तर ऐश्वर्या म्हणते, हो ना, मी तर म्हणत होते पैसे द्या, पण मी नवीन आहे ना या घरात आणि सारंग पण नाहीये तिथे. तर ऐश्वर्या म्हणते, पण जमीन द्यायचीच आहे तर 2 गुंठेला 2 गुंठे द्यायची ना, 10 गुंठे द्यायची काय गरज होती. पण आपल्या घरात कसं बारीक सारीक डिसिजनसुद्धा एकमेकांना विचारून बोलून घेतले जातात ना. पण आता सारंग पण नाही आहेत घरात, निदान तुम्हाला तरी विश्वासात घेऊन हे सगळं करायला पाहिजे होतं. नंतर तुम्ही म्हणाल की जानकी वहिनींनी तर फोन नाही केला, पण ऐश्वर्या, तू सुद्धा माझ्या कानावर नाही घातलंस हे सगळं, म्हणून मी तुम्हाला फोन केला. तर शर्वरी थँक्यू म्हणते. तर ऐश्वर्या म्हणते, घरात जरा बरीचशी कामं आहेत तर मी करून घेते, आपण नंतर बोलू, असं म्हणून ती फोन ठेवून देते. ऐश्वर्या हसते आणि स्वतःशीच म्हणते, त्या जगनने तर स्वतःला आग लावून घेतली नाही, पण मी मात्र या घरात आग लावली. शर्वरीला मात्र प्रचंड राग आलेला असतो. ती घाईगडबडीत तसंच निघते. तर बाहेर विक्रांत असतो. तर तो तिला विचारतो, एवढ्या घाईगडबडीत कुठे निघालीस. तर शर्वरी म्हणते, दादाला जाब विचारायला. तर विक्रांत विचारतो, कशाबद्दल. तर शर्वरी म्हणते, माझी जमीन दुसऱ्याला परस्पर देतोय तो, असं म्हणून रागातच तेथून निघते. ऋषिकेशच्या घरी वकील आलेले असतात, त्यामुळे तो सगळी प्रोसिजर करून घेत असतो. तर वकील साहेब म्हणतात, या ठिकाणी तुम्ही दोघांनी सह्या करून घ्या. तर ऋषिकेश म्हणतो, आधी मी सह्या करतो म्हणजे जगन काकांचा विश्वास बसेल. ऋषिकेश सह्या करणारच तेवढ्यात तेथे शर्वरी येते आणि म्हणते, दादा थांब, अशी परस्पर कशी काय जमीन देऊन टाकतोयस तू. सारंग इकडे नाहीये, तू मला काही कळवलं नाहीस आणि कसं तू खुशाल जमीन देऊन टाकतोस बक्षीस म्हणून. ऐश्वर्या हे सगळं वरून बघत असते. तिला मात्र खूप आनंद होत असतो. ती स्वतःशीच म्हणते, भांडा असेच भांडा. सुमित्रा शर्वरीला म्हणते, ही काय पद्धत झाली बोलायची. तर शर्वरी म्हणते, वा आई, तू मला पद्धत सांगतेस पण त्याला मात्र सांगत नाहीयेस. आणि हे आजचं नाहीये तुझं, तू लहानपणापासूनच दादाला झुकतं माप देत आलेली आहेस, आज काही वेगळं करत नाहीयेस. आणि ऋषिकेशला म्हणते, तू आपल्या इस्टेटीतली 10 गुंठे जमीन देतोयस आणि तुला साधं मला विचारावंही नाही वाटलं. असा कसा एकटा डिसिजन घेऊ शकतोस तू. तर ऐश्वर्या मनात म्हणते, अरे वा, सांगितलेलं पोपटासारखी बोलतीये. तर शर्वरी ऋषिकेशला म्हणते, सौमित्र दादा पळून गेलाय, सारंग इथे नाहीये, मला विचारलं नाही व्यवहार करताना. तुला असं वाटतंय का ही सगळी इस्टेट तुझ्या एकट्याची आहे. तर सुमित्रा म्हणते, शर्वरी पुरे, तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते. तर शर्वरी म्हणते, आई तू मध्ये पडू नकोस, ही जमीन ही इस्टेट सगळ्यांची आहे, याच्या एकट्याची नाहीये. तर जानकी म्हणते, शर्वरी वंश, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण यांच्या एका चुकीमुळे जगन काकांची जमीन नापीक झाली, त्या बदल्यात हे त्यांना जमीन देत आहेत.
तर शर्वरी म्हणते मग चूक दादाची आहे ना, माझी किंवा सारंगची नाही आहे. मग आमच्या वाटणीची जमीन हा परस्पर कसा देतोय हा मुद्दा आहे. तर ऋषिकेश म्हणतो शरू तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुझ्या हिश्श्यातलं काहीच देत नाहीये. मी माझ्या हिश्श्यातली जमीन देतोय. तर शर्वरी म्हणते तुझा हिस्सा कुठला आणि केवढा ठरलंय का? आणि नानांना म्हणते नाना तुम्हाला तरी विचारलंय का हो याने? आज 10 गुंठे देतोय, उद्या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवेल. ते काही नाही नाना, तुम्ही आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीचे हिस्से करून टाका. तर नाना रागातच ओरडून बास असं म्हणतात. फार ऐकली तुझी वटवट मगापासून. मी जिवंत असताना तू प्रॉपर्टीचे हिस्से मागतेस होय? कोणी शिकवलं तुला हे? डोकं जाग्यावर आहे का तुझं? मी अजून हिस्से आणि वाटे काहीही केलेलं नाही. आणि मी जरी हे केलं ना तरी तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला कितीतरी एकर जमीन येईल. तो त्यातली 10 गुंठे त्या जगनला देतोय तर तुझं काय जातंय ग? एवढी स्वार्थी कधीपासून झालीस? तर शर्वरी म्हणते नाना प्रश्न 10 गुंठ्यांचा नाहीये, विश्वासात न घेण्याचा आहे. आणि आता कुठे गेला तो आपला कुटुंब कवशाचा कौल? तर ऋषिकेश नानांना शांत करतो आणि म्हणतो शरू म्हणतीये ते अगदी बरोबर आहे. मला हा डिसिजन घेण्याआधी सगळ्यांना विचारायला हवं होतं. शरू सॉरी, पण परिस्थिती तशी उद्भवली होती की जखमेवर काही ना काही उपाय करणं गरजेचं होतं. म्हणून मी हे पाऊल उचललं. शरू एक गोष्ट लक्षात ठेव, ही सगळी प्रॉपर्टी नानांची आहे. नाना याचे कसे वाटे करतील ते मला माहीत नाही. पण आज इथे सगळ्यांसमोर मी एक गोष्ट सांगतो, त्यातलं तुला जे काही हवंय ते तू सगळं घे. गरज लागली ना तर माझ्या वाट्याची अख्खी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करेल. आणि हा शब्द आहे तुझ्या ऋषिकेश दादाचा. तर सुमित्रा म्हणते बघितलं शर्वरी, तुझा भाऊ एका क्षणात तुला सगळं द्यायला तयार झाला आणि तू त्याच्या चांगुलपणावर अविश्वास दाखवतेस. तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय त्याने हे पाऊल उचललं नाही. तर शर्वरी म्हणते माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका तुम्ही. पण हा माझा दादा अति उदार आहे ना, म्हणून बोलले मी वाटणी बिटणीचं. तर ऋषिकेश म्हणतो शरू मला काही माहीत नाही का, पटकन टोकाला जायची सवय आहे तुला अगदी लहानपणापासून. आणि तितक्याच पटकन रागही शांत होतो तुझा. शरू तू कितीही भांड, पण तुझा हा दादा तुझा हात घट्ट धरून ठेवेल, कधीच सोडणार नाही. शरू मी तुझा हक्क कधीच नाही डावलणार ग. तुला हवं ते देईल. तर शर्वरी म्हणते बघ हा, आता बोललायस तू हवं ते देशील. आत्ता नाही पण मी मागेन तेव्हा. तर ऋषिकेश म्हणतो नक्की देईल. तुला जेव्हा हवंय तेव्हा माग, जे हवंय ते माग. तर ऋषिकेश तिला विचारतो आता सह्या करू ना आम्ही? तर शर्वरी हो असं म्हणते. ऐश्वर्या वरच असते तर ती तेथून बघून स्वतःशीच म्हणते झाले पुन्हा एक, काय चिकट माणसं आहेत. पण जाऊ दे, भांडण तर झालं. त्यानंतर सगळ्यांच्या सह्या होतात तर वकील आणि जगन तेथून निघून जातात. त्यानंतर नाना त्यांच्या रूममध्ये त्यांच्या फॅमिली फोटोकडे बघत चक्रा मारत असतात. तर सुमित्रा म्हणते तुम्ही खाली बसा बघू, आज जे काही झालं ते जरा त्रासदायकच होतं. तर नाना म्हणतात माझंच चुकलं. तर सुमित्रा म्हणते चूक तुमची नाहीये, चूक आपल्या शरूची आहे. ती ज्या उद्धटपणे बोलत होती ना, असा उद्धटपणा आपल्या घराने कधी बघितलाय का? तिने जमिनीच्या मालकी हक्कावरून आपल्या ऋषिकेशला जाब विचारावं. तर नाना म्हणतात तेच म्हणतोय ना, म्हणूनच म्हणतोय माझंच चुकलं. मीच अगोदर मृत्यूपत्र करून वाटण्या करून टाकायला हव्या होत्या. शेवटी आपली 4 मुलं 4 स्वभावाची आहेत हे माझ्या लक्षात यायला हवं होतं. आपण समजत होतो आपली मुलं सगळे आतून बांधली गेली आहेत. पण नाही, आजचा हा प्रकार म्हणजे आपल्याला मोठा धडा आहे. मी उद्याच्या उद्या जाऊन मृत्यूपत्र करूनच टाकतो. मी असताना जर हे सगळं माझ्या समोर असं होतंय, मी मेल्यावर काय होईल? एकमेकांच्या उरावर बसतील हे. तर सुमित्रा म्हणते नका ना असं बोलू. तुम्हाला जे काही कागदपत्र करायचे ते तुम्ही करा, पण आपल्या मागे आपली मुलं एकमेकांची भांडतील असं नका म्हणू. असं काही होणार नाही. आपला ऋषिकेश, आपली जानकी असं काही होऊच देणार नाही. माझी खात्री आहे ते दोघंही आपल्या घराला बांधून ठेवतील. मी तर रोज देवाजवळ प्रार्थना करते माझी मुलं कायम एकमेकांशी बांधलेली राहू देत. ऋषिकेशला शर्वरीचं बोलणं आठवत असतं. त्यावेळी जानकी तेथे येते आणि त्याला विचारते कसला विचार करताय? तर ऋषिकेश म्हणतो विचारांचं वादळ उठले डोक्यात. तर जानकी म्हणते एकीकडे जगन काकांना न्याय मिळाल्याचं समाधान आणि दुसरीकडे तर ऋषिकेश म्हणतो शरूनं केलेलं भांडण. खूप बेचैन वाटतंय ग जानकी. तर जानकी म्हणते आय अंडरस्टँड तुम्हाला आत्ता कसं वाटत असेल. मला हेच कळत नाहीये खतांमध्ये कीटकनाशकांची भेसळ कोणी केली? आणि तर ऋषिकेश म्हणतो मी जगन काकांना जमीन देतोय हे शरूला कसं कळलं? तर जानकी म्हणते एक्झॅक्टली. तर जानकी म्हणते तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय? तर ऋषिकेश हो अशी मान हलवतो.
आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रात्री तोंड झाकून एक मुलगा रणदिवेंच्या घरी आलेला असतो. ते जानकी पाहते आणि त्याच्या मागे पळते. तर तो दुसरा तिसरा कोणी नसून सौमित्र असतो. तर सौमित्र म्हणतो, दादा वहिनी, मला ऐश्वर्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचंय. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला एका ठिकाणी घेऊन येतात. तर ऐश्वर्या विचारते, मला कुठे घेऊन आलात तुम्ही? तर ऋषिकेश म्हणतो, सगळ्या गोष्टींचे संदर्भ लागतील, एकदा मागे वळून बघ. मागे सौमित्र असतो. सौमित्राला बघून तर ऐश्वर्याला धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात. ठीक आहे.